रुद्रमरुता स्तुन्वन्ति दिव्यस्तवे वेदो साङ्गक्रम उपनिषदो गायन्ति यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यन्तं न विदो सुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। राम कृष्ण रूप पाहता जगी झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी
कृपालू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपालू उदार माझा ज्ञानेश्वर, या नमस्कार वारंवार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भावे शरण जाता पेटे, भलतिया आडी तसे तुटे जन्म व्याधी, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एक जनार्दनी पाय वंदित से, एक जनार्दनी बाई माझी अनाथांची माय, जनार्दनी पाय एक जनार्दनी वंदित से, कुलाचा विचार, न पाहे कुलाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, पारकुमाई, विठो पारकुमाई, विठो पारकुमाई, बारकुमाई, विठो बारकुमाई, 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 कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. भलती अभावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातो मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा पेरू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावनी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थली वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये संत श्रेष्ठ संत सम्राट श्री संत ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा, कार्तिकी एकादशी आणि श्री चांगदेव 65 भावार्थ निरूपण या कार्यक्रमानिमित्त आज ही कीर्तन रूपी सेवा सादर करत असताना महावैष्णव विठ्ठलाचा असणारा जीवलग सखा, अखंड विश्वाला मरण कसं असावं हे सांगणारा, मरणावर विजय कसा मिळवायचा याचं प्रतिपादित विषय कथन करणारा शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा ज्ञानोबारायांच्या
गुणवैशिष्ट्यांचं वर्णन करणारा हा अभंग सेवेकरता निवडलेला. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराज श्री संत ज्ञानोबारायांच्या गुणवैशिष्ट्यांचं वर्णन करतात. संतांकडे कोणते गुण असतात याही पुढे सांगायला गेलं तर ज्ञानोबारायांचा आणि श्री संत एकनाथ महाराजांचा असणारा प्रेमाचा संबंध किती आहे. नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना किती जवळून पाहिलंय. खरं तर इथे बसलेल्या सगळ्या वारकऱ्यांसाठी ही भूषणावह गोष्ट आहे. कारण एखाद्या वारकऱ्यानं दुसऱ्या वारकऱ्याचा गौरव करावा हे आम्हाला उदाहरण नाथ महाराजांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराज श्री संत ज्ञानोबारायांच्या गुणांचं वर्णन करताना सांगतात. ज्ञानोबाराया कसे आहेत. नाथ महाराजांच्या नजरेतून पहा. नाथ महाराज म्हणतात की मी ज्ञानोबारायांना पाहिलं. ज्ञानोबारायांच्या कार्यकर्तृत्वाचा मला अनुभव आला. हा ज्ञानोबारायांच्या जीवनचरित्राचा मी अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा ज्ञानोबाराया मला कृपालू दिसले. कृपालू नुसते कृपालू नाही आहेत तर ते उदार आहेत. कृपालू उदार माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबाराया नाथ महाराजांना कृपाळू दिसले, उदार दिसले. इथवर नाथ महाराज थांबत नाही तर नाथ महाराज म्हणतात माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वराबद्दलची असलेली प्रेमाची भावना, ज्ञानेश्वरांबद्दल असलेलं सख्यत्व या ठिकाणी नाथ महाराजांचं समोर दिसून येतं. नाथ महाराज पुढे सांगतात कृपालू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. आणि अशा असणाऱ्या ज्ञानोबारायांना वारंवार नमस्कार नाथ महाराज करतात. न पाहे याती कुळाचा विचार. नाथ महाराज तुम्ही काम नमस्कार करतायत ज्ञानोबारायांना. कारण ज्ञानोबाराया न पाहे याती कुळाचा विचार. ज्ञानोबारायांकडे समदर्शी भाव आहे. ज्ञानोबारायांकडे कोणीही जावं, याती कुल कोणत्याही जाती धर्माची व्यक्ती जाऊ द्या, कोणत्याही पंथाची जाऊ द्या, गरीब जाऊ द्या, श्रीमंत जाऊ द्या, अशा असणाऱ्या व्यक्तीला ज्ञानोबाराया जवळ घेतात. न पाहे याती कुळाचा विचार. त्याला विचारत नाहीये तू कोणत्या कुळाचा आहेस. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. नाथ महाराजांचे एक आणखी ज्ञानोबारायानं विशेषण लावलंय. कारण ज्ञानोबाराया हे विशेष आहेत आणि विशेष व्यक्तिमत्वालाच विशेषणं लावली जातात. ज्ञानोबारायांना नाथ महाराज या ठिकाणी ज्ञानाबाई अशी हाक मारतात. ज्ञानाबाई याचा अर्थ एक स्त्री म्हणून ज्ञानोबारायांना हाक मारतात. भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानाबाई म्हणून हाक का मारतात तर आई किंवा बाई असते, स्त्री असते, या स्त्रीकडं ममत्व भरलेलं असतं, जिव्हाळा असतं, माया असते, ममता असते. सगळ्यात जास्त जिव्हाळ्याचं हृदय कुणाचं असेल ना तर ते आईचं असतं, ते बाईचं असतं, ते स्त्रीचं असतं. आणि म्हणून या ठिकाणी नाथ महाराज सांगतात की भक्त करुणा कर ज्ञानाबाई. पुढे सांगतात मग ही ज्ञानाबाई कशी आहे. भलतिया भावे शरण जाता भेटी. या ज्ञानोबारायांना तुम्ही कशाही पद्धतीने शरण जा. कुठल्याही तुमच्या अंतःकरणामध्ये असणारा भाव ज्ञानोबारायांप्रती प्रतिपादित करा. भलतिया भावे शरण जाता भेटी. पाडी तसे तुटी जन्मव्याधी. जन्मव्याधीचा जन्म मरणाच्या फेऱ्यातून ज्ञानोबाराया मुक्त करतात. पुढे नाथ महाराज सांगतात की ज्ञानाबाई कशी आहे. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. अनाथांची माय आहे. ज्याला या जगामध्ये कोणी नाही आहे, ज्याला या विश्वामध्ये कोणी नाही आहे, अरे ज्याचा कोणीच नाही ना त्याचा तो म्हणजे ज्ञानोबाराया आहेत. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. आणि अशा असणाऱ्या ज्ञानोबारायांना नाथ महाराज सांगतात की एका जनार्दनी पाय वंदित असे. आणि अशा असणाऱ्या ज्ञानोबारायांच्या चरणावर नाथ महाराज सदैव लोटांगण घालतात. हा अभंगाचा सरळ सदा अर्थ. विठ्ठल विठ्ठल. आज पाहायला गेलं तर वारकऱ्याच्या आयुष्यातला आणि वारकऱ्याच्या जीवनातला अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे. वारकऱ्याची असणारी पर्वणी. खरं तर एकादशी आली की वारकऱ्याला एक आनंदाचा उत्सव त्याच्या जीवनामध्ये होत असतो. वारकऱ्याच्या जीवनामध्ये वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशा, जर अधिक मास आला की आणखी 2 वाढतात. 24 एकादशा. आणि या एकादशीमध्ये
वारकऱ्याच्या आवडीची एकादशी, नव्हे तर पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला आवडणारी एकादशी, ती म्हणजे आषाढी आणि कार्तिकी. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. पांडुरंग सांगतात की आषाढी आणि कार्तिकी जी वारी आहे ती करायला विसरू नका. मला एकादशीमध्ये आषाढी आणि कार्तिकी जी एकादशी आहे ती एकादशी मला खूप आवडते आणि वारकऱ्यांनाही ती एकादशी खूप आवडत असते. आणि म्हणून आज या महाराष्ट्राचा असणार सांस्कृतिक हृदय सिंहासन म्हणजेच आळंदी, आणि या आळंदीमध्ये भक्तांचा मेळा जमतोय. लाखो भाविक, लाखो भक्तजन, लाखो वारकरी आळंदीच्या दिशेने जातात ज्ञानोबा रायांच्या दर्शनासाठी, सिद्धेश्वराच्या भेटीसाठी, वारकऱ्यांच्या भेटीसाठी. लाखो भाविकांची रीक तिकडे लागतीये. पण आज मात्र या महाराष्ट्रावर, या जगावर असणाऱ्या कोरोनाच्या संकटामुळे तुम्हा आम्हा सगळ्यांना ज्ञानोबा रायांच्या भेटीसाठी आळंदीला नाही जाता आलं. पण आळंदीला जरी नाही जाता आलं ना तरी प्रति आळंदी असणाऱ्या आपल्या वारकरी या तत्वज्ञान विद्यापीठामध्ये आज आपण हा सोहळा पाहतोय. विठ्ठल विठ्ठल. हरिभक्तपरायण गुरुवर्य कैलास महाराज निचिते यांच्या संकल्पनेतून खरं तर माझ्या वारकऱ्याला, कष्टकऱ्याला आणि शेतामध्ये राबणाऱ्या कष्टकरी माणसाला आळंदीला जाता येत नाहीये. त्याला आळंदीला दर्शन घेता येत नाहीये. ज्ञानोबा रायाला भेटावं असं त्याला वाटत असतं, परंतु त्याला जाता येणार नाहीये. शासनाचं बंधन आहेत आणि त्या बंधनाचा पालन करणारा माझा एकमेव वारकरी आहे. तिथे जरी जाता नाही आलं ना तरी या माझ्या वारकरी तत्वज्ञान विद्यापीठामध्ये मी साक्षात ज्ञानोबा रायांना बोलवील. आणि आज खऱ्या अर्थानं साक्षात आळंदीचे ज्ञानोबा राया आज आपल्या वारकरी या तत्वज्ञान विद्यापीठामध्ये आलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. आम्ही आळंदीला जातोय. आळंदीला का जावं? त्या आळंदीमध्ये असं काय आहे आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला काय मिळतं? आळंदी हे तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्राचा महिमा अगाध असतो. खरं तर पाहायला गेलं तर तीर्थक्षेत्र त्याला म्हणतात की ज्या ठिकाणी देव असायला हवा, त्या ठिकाणी गंगा असायला हवी आणि त्या ठिकाणी एक संत असायला हवा. आम्ही पंढरपूर पाहिला तर पंढरीचा दैवत आहे साक्षात पांडुरंग परमात्मा. तिथली गंगा आहे चंद्रभागा आणि तिथले संत आहेत श्री संत पुंडलिक महाराज. आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो तर त्र्यंबकेश्वरचं दैवत आहे श्री त्र्यंबकराज. तिथली गंगा आहे गोदावरी आणि तिथले संत आहेत श्री संत निवृत्तीनाथ महाराज. आम्ही देहूला आलो. देहूला आल्यानंतर तिथले दैवत आहे श्री पांडुरंग परमात्मा. तिथली गंगा आहे इंद्रायणी आणि तिथले संत आहेत श्री संत जगद्गुरु तुकोबाराया. आम्ही आळंदीला आलो. आळंदीचे दैवत आहेत सिद्धेश्वर भगवान.